आजचे अभिवचन स्तोत्र संहिता 63 आणि त्याचं पहिलं वचन. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा ह्या स्तोत्रामध्ये म्हणत असताना सर्वसमर्थ परमेश्वराला तो म्हणतो, हे देवा, तू माझा देव आहेस. वास्तविक पाहता या स्तोत्राचा जर बारकाईने इतिहास समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर आम्हाला पहिले शमूएलाच्या पुस्तकामध्ये 23व्या अध्यायामध्ये आम्हाला त्याचा असणारा जो वृत्तांत आहे की ज्या ठिकाणी यहुदाच्या रानामध्ये असताना दावीद हे जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राची रचना करतो आणि तो स्वतः एका कठीण परिस्थितीमधून जाते की ज्या ठिकाणी शौल हा त्याच्या मनामध्ये त्याच्या विचारांमध्ये हे कन्फर्म करतो की नाही, आता ज्या कैला शहरामध्ये दावीद आता त्या अडसरांमध्ये आणि त्या ठिकाणी लपून बसलेला आहे किंवा तो त्या ठिकाणी आयतास सापडलेला आहे. असं असताना तो हा विचार करतो शौल राजा की आता मी दावीदाला मारू शकतो, पण सर्वसमर्थ परमेश्वराचं वचन आणि समर्थाचं वचन आम्हाला हे सांगतं की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस देव कठीण परिस्थितीमध्ये ह्या दावीदासंगती उभा राहिला आणि म्हणून दावीद हे रानामध्ये असताना सुद्धा हे स्तोत्रची रचना करतो आणि त्या ठिकाणी पहिलाच शब्द जर तो त्या ठिकाणी वापरतो तो म्हणजे हे देवा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या स्तोत्राची सुरुवात हे देवा ह्या वाक्याने त्या ठिकाणी होते आणि ते बोलत असताना तो त्याचा विश्वास, त्याचं सर्वसमर्थ परमेश्वरासंगती असणारं अतूट नातं, त्याचं असणारं परमेश्वरावरचं जे निस्वार्थ प्रेम आहे आणि परमेश्वरासाठी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा उभे राहण्याची जी त्याची तयारी आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी दर्शवतं. आम्ही कठीण प्रसंगामध्ये जातो. आमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं जर रान असेल, आम्ही जर कुठल्या परीक्षेमधून जात आहोत तर आम्ही कोणाला हाक मारतो? मनुष्य म्हणून आम्ही कोणाला हाक मारायला आम्ही प्रोत्साहित होतो. अनेक वेळेस असं दिसून येतं की जवळजवळ 90% मनुष्य हा जगिक गोष्टींकडे आपलं लक्ष लावतो ज्यावेळेस तो परीक्षेमधून वेगवेगळ्या ट्रायल्स आणि टेम्पटेशन्समधून जातो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे की जो वधस्तंभावर असताना सुद्धा, कठीण अवस्थेमधून जात असताना सुद्धा त्याने देवाला हाक मारणं सोडलं नाही. पित्याबरोबरचं आपलं अतूट नातं त्या ठिकाणी विस्कळीत होऊ दिलं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आम्हाला शिकण्यासारखं आहे की दावीद त्याच्या असणाऱ्या स्तोत्राची रचनेची सुरुवात तो देवाच्या नावामध्ये करतो, देवाच्या हाकेच्या द्वारे तो करतो. काय आमच्या कठीण प्रसंगामध्ये आज आम्ही देवाला हाक मारायला तयार आहोत का? यिर्मया 33:3 तो म्हणतो, मला हाक मार, मला हाक मार. काय त्या वचनाप्रमाणे आम्ही आमच्या प्रभूला, आमच्या देवाला हाक मारायला तयार आहोत का? तो आमची हाक ऐकायला तयार आहे, तो आमच्या हाकेला प्रत्युत्तर द्यायला तयार आहे, तो अद्भुत आणि अलौकिक गोष्टी आमच्या जीवनामध्ये करायला तयार आहे. प्रश्न हा आहे, आमच्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही आमचं लक्ष कोणाकडे लावतो? मनुष्याकडे लावतो की देवाकडे लावतो? दावीदाने त्याचं लक्ष देवाकडे लावलं आणि देवानं त्याच्याकडची असणारी शांती, त्याच्याकडचे असणारे अलौकिक आणि अद्भुत आशीर्वाद दावीदाच्या जीवनामध्ये द्यायला सुरुवात केली. त्या देवाला हाक मारूया, त्या सर्वसमर्थ परमेश्वराला हाक मारूया आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव घेऊया. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.